एकीकडे आकाश पाटील विंदणीचा दमदार फलंदाज आणि त्याच्या सोबतीला आपण प्रल्हादजी पाटील यांना आपण पाहू शकाल जे विंदणीचे खेळाडू आहेत 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि एक चांगली बॅटिंग मागील विंदणी प्रीमियर लीग मध्ये आम्ही पाहिली होती जेव्हा त्यांच्या गावाची प्रीमियर लीग आयोजित झाली। आज त्यांना इथे परफॉर्मन्स द्यायचा आहे। मागे चाललाय बॉल, बॅटची एज लागली आणि बॉल जाईल फाईन लेग बाउंड लाईनच्या पलीकडे। याच दिवसाचा हा दुसरा खणखणीत चौकार। चांगली स्टार्ट माऊली एंटरप्राइजेस नावाच्या टीमच्या विरोधात 2 बॉल आकाशने खेळले, त्याने 2 बॉल मध्ये 5 काढल्या आणि जसा पहिला बॉल खेळला प्रल्हाद पाटील यांनी तो देखील पाठवलाय 4 धावेसाठी। 3 बॉलचा खेळ संपला जातोय आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत, त्यामुळे बिनबाद 9 धावा। नवापाडा गावचे नारायणजी घरत यांचा मी विशेष कौतुक करू, ज्यांनी या क्रीडांगणासाठी प्रचंड मेहनत घेतली। त्यांना मी इन्व्हाइट करतो मंचावरती। आपण आपलं सहर्ष स्वागत आहे। फिरून खेळण्याचा प्रयत्न केला, डिप मिड विकेटला बॉल चालला, खेळाडू तिथे देखील तैनात आहे, प्रोटेक्शन पाहायला मिळालं, रन्स मिळते। एक पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे जिथे 2 खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील आणि त्यांना भेदून तुम्हाला चांगली बॅटिंग करायची आहे। गत वर्षी जर विचार केला तर आकाशनं कमाल केली होती ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये, परंतु तिथे संघ पराभूत झाला होता। चांगली बॅटिंग आकाशी राहिली। इथे पुढे टाकलाय बॉल, विशाल गावंडचं आपण कौतुक करूया। चांगली लाईन लेंथ इथे पाहायला मिळते। बॉल इल डॉट निर्धाव चेंडूचे झाले सांगतात, धाव फलकावरती धावा आहेत। 10 धावा आतापर्यंत धाव फलकावरती जोडल्या गेल्यात। विशालचा पुढचा बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये। ओ व्हॉट अ एफर्ट, टाळ्या उद्या काय कमाल केले खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळालाय। संदीप पाटील खालचा पाडा, अगदी जॉन्टी रोडची आठवण झाली। ज्या पद्धतीने ड्राइव्ह केला कव्हरच्या दिशेने आकाशचा फटका दर्जेदार होता। एका हाताने जंप लगावत बॉलला स्टॉप करण्याचं धाडस दाखवलं। व्हेरी गुड फिल्डिंग, कमालीचं क्षेत्ररक्षण। आणि इथे पाहता पाहता पहिल्या ओव्हरचा खेळ संपला। पहिल्या ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना आतापर्यंत धावा झाल्यात वशा 11 विंदणे बिनबाद 11 धावा। पार्ट 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि जी समोरची स्क्रीन आहे ती कृपया आता काही क्षणामध्ये लगेच आपण ऑन करा। चला स्क्रीन वाले लक्ष ठेवा या गोष्टीकडे। पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात बिनबाद 11। षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती येताना पाहायला मिळतो प्रितेश थळी। संदीप यांनी जर बॉल रोखला नसता तर जरूर तिथे 4 डेफिनेटली मिळाले असते, तो चांगला प्रयत्न। एक धावेसाठी संघर्ष इथे पाहायला मिळतो। ठाऊक आहे विंदणी ग्रामपंचायत प्रीमियर लीग आहे आणि आज आपल्या नावाची छाप इथे सोडावी लागेल। आय थिंक पहिल्या रात्रीमध्ये त्यांनी सायकल जिंकली होती, जे प्रेक्षक होते संदीप पाटील, आणि त्यांनीच तिथे बॉल अडवला। प्रत्येक रात्रीमध्ये कुपन्स लकी ड्रॉ साठी प्रेक्षकांना सायकल दिली जाते। काल अगदी 15 वयोगटाखालील लहान मुलांसाठी सायकल दिली गेली आणि आज रात्रीमध्ये तुम्ही पुन्हा एकदा लकी ड्रॉ। आणि प्रेक्षकांना आम्ही सूचना करू, जर तुमच्याकडे बॉल आला तर कॅच जरूर तुम्ही पकडा आणि जर कॅच पकडला गेला आणि जर भाग्यवान विजेते तुम्ही राहिले तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला आयवा कॅच साठी लकी ड्रॉच्या सायनं एक बाईक देखील मिळणार आहे, जी दमदार बाईक तुम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्स मंचाच्या समोर पाहताय। बॅक टू क्रिकेट 11 धावा धाव फलकावरती। प्रितेश थळी आल्या, हाफ ट्रॅकर बॉल शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न, नाराज असतील आकाश खेळणे। या बॉल वरती संधी होती, कदाचित डीप मिड विकेट फाईन लेग कुठेही फटका खेळू शकले असते, परंतु इथे टायमिंग प्रॉपर नव्हतं। निर्धाव चेंडूचे झाले सांगता। प्रितेश थळी नवापाड्याचा खेळाडू आणि आज त्याच्यावरती प्रचंड मोठी जिम्मेदारी। माऊली एंटरप्राइजेस नवापाड्या टीमचा तो संघनायक आहे, कर्णधार, कप्तानाची भूमिका आज त्याला पूर्ण करावी लागेल। पुन्हा एकदा स्लोवर टाकलाय, मिड विकेटला चांगला स्ट्रोक खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीयेत, त्याला बीट करून बॉल जाईल दणदण दणदण करत सीमा पार। आणखीन एक आकाश पाटीलच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार। 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल बिनबाद 15 धावसंख्येवरती। या संघाचे पुरस्कर्ते साहिल ठाकूर नवापाडा यांना आपण पाहू शकता। संजयजी ठाकूर यांनी संघाची बांधणी केली आणि ते संघाचे पुरस्कर्ते आहेत। मनोहर ठाकूर हे देखील संघाचे पुरस्कर्ते पाहायला मिळतात।
लॉफ केलाय आकाश पाटीलचा तडाखा बॉलला पाठवलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. आजच्या दिवसातला पहिला खणखणीत षटकार. 6 धावा इथे प्राप्त होतील. चांगली बॅटिंग ही चर्चा आम्ही केली की आकाश पाटील मध्ये ती क्षमता आणि प्रचंड ताकदीचा खेळाडू. काही दिवसा अगोदर त्या खेळाडूने देखील दमदार परफॉर्मन्स रजनी क्रिकेट मध्ये दाखवला. विंदणे टेनिस क्रिकेट मधील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आकाश पाटीलची ओळख आहे. आणि आता त्यांना आक्रमण जारी केलंय प्रितेश थळीवरती. मागील 3 बॉल मध्ये प्रितेशने 10 धावा खर्च केल्यात. थोडंसं महागडं षटक, कारण पहिल्या ओव्हर मध्ये 11 होत्या, इथे 3 बॉल मध्येच 10 आल्यात. त्यामुळे हे षटक कितपत योग्य राहील. ओ आता लाईन चांगली पुढे टाकलाय. बाल बाल बचावले बॅट्समन. हे उत्तर दिलं प्रितेश थळीनं. आणि या गोष्टी कराव्या लागतील तुम्हाला, कारण आज तुम्ही संघनायक आहात. तुमच्याकडून फार मोठी जिम्मेदारी आज तुम्हाला पार पाडावी लागेल. संघाचा सरसेनापती असं म्हणतात की सरसेनापती चांगली कार्य करत राहिला तर त्याची सेना देखील त्याला तेवढीच चांगली साथ देते. त्यामुळे कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कर्णधारला इथे महत्वाची गोष्ट पूर्ण करावी लागेल, त्या म्हणजे विकेट्स घ्याव्या लागतील. परंतु तेवढी सहजासहजी विकेट्स मिळणार नाही. त्यासाठी प्रयत्न, जिद्द, चिकाटी या गोष्टी दाखवणं तेवढ्याच गरजेच्या आहेत. प्रितेश थळी ओव्हर द विकेट्स ना आलेत. कमी गतीने टाकलाय, सरळ खेळलाय, स्टेट ड्राईव्हचा दिलाय दणका. ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर बॉल जाईल पुन्हा एकदा एका टप्प्यानं फरार. इट्स अ 4 रन. रन्स 25 धावा. वेगाने धाव संख्येचा आलेख पुढे चाललाय. आतापर्यंत 25 बनल्यात. प्रितेश थळीवरती दे दनादन बॅटिंग. नाव आहे आकाश पाटील. चांगली तडाखेबाज स्टार्ट या प्रखर कडक उन्हामध्ये. कडक फटकेबाजी. विंदणेची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये आक्रमण जारी करू लागलाय. पुन्हा एकदा चांगला फटक्या, परंतु आता खेळाडू तैनात. रन्स मिळेल अवघे एक सिंगल. आणि अशा रीतीनं 12 बॉलचा खेळ झालाय कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड वरती धावा आहे 26 विदाउट विकेट लॉस. वशा 11 विंदणे टीम. चला लाईट्स ऑन आहेत ते बंद करा. पहा त्या समोर लाईट्स लागल्या गेल्यात. 26 धावा धाव फलकावरती. संध्याकाळचे आता 4:47 होत आहेत आणि ही स्पर्धा आपण अनुभवतोय. कॅप्टनचं आपण कौतुक करूया. दिलेल्या टाइम वरती 2 षटकं त्यांनी हाताळलीत. पुढची मॅच तयारीत राहा. आई गावदेवी मरुआई खालचा पाडा रोहित खरचचा संघ आणि त्याला फाईट करेल साई एंटरप्राइजेस चैतन्य पाटील. आपण देखील तयारीत राहायचं पुढच्या मॅच साठी. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत, खेळाडू देखील उपस्थित आहेत. आणि या सत्रानंतर आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस करू. डे नाईट स्पर्धा आजच्या दिवसामध्ये, कारण गत वर्षी देखील आम्ही पाहिलं की फायनलच्या दिवसामध्ये टाइम वाढतो, त्यामुळे ही संकल्पना आयोजकांची चांगली राहिली. ठीक 4:30 वाजता स्पर्धेला आपण सुरुवात केली गेली आणि आजचा दिवस इथे कोण गाजवेल. चला लाईट्स कृपया ऑफ करा, त्याच ऑन आहेत. ओके, 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 26 धावा. विकेटचं खातं अद्याप 0 आहे, त्यामुळे विकेटच्या शोधात आहेत माऊली एंटरप्राइजेस नवापाडा टीम. वारंवार आपण विकेट बद्दल चर्चा करतोय, परंतु जर वशा 11 विंदणे टीमची विकेट्स आली नाही तर प्रचंड मोठी धाव संख्या बनू शकते. लॉफ केलाय आकाश पाटील, सबसे कातिल बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. इट्स अ मॅक्सिमम षटकार. हीच तर ताकद आहे या खेळाडूची आणि हीच तर चर्चा आम्ही वारंवार करतोय. आकाश पाटील प्रचंड क्षमतेचा खेळाडू आहे आणि जेव्हा जेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये 12-13 बॉल सेट होतो तेव्हा त्याचं आक्रमण नेहमीच आपण पाहतो. इथे षटकार लगावलाय गोलंदाजी ट्रॅक वरती विशाल गावंड, मॅन फ्रॉम बोरखारचा खेळाडू आणि त्याच्यावरती आक्रमण केलंय ते म्हणजे आकाश पाटीलनं. नेक्स्ट बॉल. ओ जोरदार अपील, उचलून घेतले अपील. रनआउटची संधी आहे आणि इथून प्रल्हाद पाटील यांना धावचीच्या स्वरूपात परतावं लागेल. एलबीडब्ल्यू साठी रिव्ह्यू नाहीये.
तेवढी टेक्नॉलॉजी अद्याप आपल्यापर्यंत उपलब्ध नाहीये, त्यामुळे चला इथून खेळाडू धावबाद झालेत. प्रल्हाद पाटील पहिला धक्का लागलाय वशा 11 विंदणे टीमला धावचीच्या स्वरूपात. तो प्रश्न विचारला जाईल इथे की खरंच गरज होती का इथे रन्स घेण्याची. आकाश पाटील धावत सुटला, परंतु प्रल्हाद पाटील यांना ठाऊक आहे आपली विकेट्स गेली तरी हरकत नाही, परंतु आकाश पाटील राहायला हवा या दृष्टिकोनातून त्यांनी लगेच एंड चेंज केला आणि त्याच मोहामध्ये ते बाद झालेत. पहिला धक्का म्हणूया आपण वशा 11 विंदणे टीमला, जिथे काही गरज नसताना ही धाव अंगाशी पडले आणि इथून पहिला धक्का लागलाय. विकेट बद्दल चर्चा केली की विकेट्स यायला हव्या माऊली एंटरप्राइजेस नवापाडा टीम. चला सांघिक यश तर मिळालं, परंतु इथून आता विकेट्स मिळाल्यानंतर दबाव निर्माण करतील का. नवीन खेळाडू जेव्हा खेळपट्टीवरती येतात तेव्हा त्यांना सेट होण्यासाठी टाइम लागतो, त्यामुळे इथे दबाव निर्माण करण्याची संधी ही जरूर माऊली एंटरप्राइजेस नवापाडा टीम कडे. आज चांगले चांगले बॅट्समन नवापाडा टीम मध्ये खेळतात. प्रितेश तळी प्रतीश सारखा एक चांगला बॅट्समन आहे जो धावा काढू शकतो, त्यामुळे इथे किती संघर्ष करतील वशा 11 विंदणे टीमचे खेळाडू. कमीत कमी 5 ओव्हर मध्ये ज्या पद्धतीचा स्टार्ट मिळालाय स्मिथ, त्यामुळे 70 देखील बनू शकतात. ज्या पद्धतीची बॅटिंग सुरू आहे, लॉंग ऑफ रिझन मध्ये धाडलाय बॉल, फटका इथे देखील चांगल्या. स्ट्राइक मिळेल आकाश पाटीलला. नवीन खेळाडू आलेत बॅट्समन सूरज पाटील, मॅन फ्रॉम विंदणे. हा देखील एक तेवढाच चांगला बॅट्समन. चांगला संघ आकाश पाटीलचा पाहायला मिळतो आजच्या दिवसामध्ये आणि आज त्याला चांगलं योगदान द्यायचं आहे क्रीडांगणामध्ये. धाव संख्येचा विचार केला 33 धावा धाव फलकावरती. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 17 आपण पहिला अनुभव द्या. तिसरं षटक सुरू आहे आणि आतापर्यंत 33 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. आकाश पाटील तयार. लॉफ केलाय, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चाललाय बॉल, नो चान्स. लॉंग ऑन फिल्डर, बॉल जाईल सीमा रेषा पार. आकाश पाटील आणखीन 4 धावा. आणि आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा ज्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतं, कालच्या रात्रीमध्ये देखील तो आवाज प्रेक्षकांनी ऐकला. रोशन पाटील सर तारा यांना देखील आज आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. जाऊया बॅक टू क्रिकेट. स्विच हिट केलाय आकाश पाटीलची ताकद, बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. तिथे प्रेक्षक होते ते आयव्हा कॅच पकडण्यासाठी धावत सुटले, परंतु कॅच पकडू शकले नाहीये ते. धावा मिळतात 6 धावा. याच दरम्यान गजेंद्रदादा पाटील यांचं आगमन मंचाकडे होताना पाहायला मिळते. विंदणे टीमचे बिग समर्थक आणि शिवप्रेमी आहेत, ज्यांचं आगमन मंचाकडे झाले त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. परंतु इथे आकाशची बॅटिंग आवडली असेल तर वशा 11 विंदणे टाळ्या व्हायला हरकत नाहीये. व्हेरी गुड बॅटिंग. चांगलाच डंका वाजवलाय आणि चांगलाच घाम फोडलाय. गोलंदाज डिपार्टमेंटला आक्रमण केलंय आकाश पाटीलनं. दे दनादन बॅटिंग. सेन्सेबल क्रिकेट. खेळाडू दूर आहेत, फुल टॉस बॉल होता, फक्त स्लॉफ केल्या बॉलला आणि एक सिंगल. या गोष्टी देखील आकाशकडे आहेत. तो जेवढा वेगाने धावा काढतोय तेवढाच त्याच्याकडे कंट्रोल आहे, तेवढ्याच त्याने चांगल्या गोष्टी दाखवल्यात. आणि ते पाहता पाहता 3 षटकांचा खेळ संपलाय. चला 12वे खेळाडू पाणी घेऊन जा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत 44 धावा, 1 खेळाडू बाद. चौदा बॉलचा खेळ केलाय बॅट्समन आकाश पाटील आणि 38 धावा आगमन होताना पाहायला मिळते. आज जो आवाज तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकू शका, काल देखील आपण चर्चा केली. राष्ट्रीय भाषेतील एक नामांकित कॉमेंटेटर्स रायगड ठाणेमध्ये जो आवाज बहुचर्चित राहिला आणि बऱ्याचशा स्पर्धा ज्या कॉमेंटेटर्सला अगदी डिमांड असते असे बाबूशा सर यांचं आगमन. मनपूर्वक आपलं स्वागत. आणि त्यांच्या समेत वैभवजी पोपी सर हरिग्राम हे देखील आज जॉईंट झालेत आणि आमचे कांचनजी पालकर सर या स्पर्धेचे स्कोरर, त्याचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करू. हॅलो. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा धाव फलकावरती. अद्याप 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित शेवटच्या 12 बॉल मध्ये किती धाव संख्येपर्यंत मजल मारेल तो म्हणजे वशा 11 विंदणे. आकाश पोहोचला 38 या धाव संख्येवरती. स्मिथ या स्पर्धेमध्ये एकही खेळाडूचं अर्धशतक आतापर्यंत पाहायला मिळालं नाहीये. कदाचित या स्पर्धेमध्ये पहिला खेळाडू आकाश पाटील राहील का. फक्त 12 धाव संख्येने दूर आहे. ग्रुप ग्रामपंचायत विंदणे प्रीमियर लीग पर्व दुसरं
आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आपण आकाश पाटीलचा शेवटच्या दिवसामध्ये हा दमदार परफॉर्मन्स अनुभवतोय. नवीन गोलंदाज येथील अंकित पाटील मॅन फ्रॉम टाकीगाव हा खेळाडू मैदानामध्ये आला चौथं षटक हाताळण्यासाठी. परंतु कालची रात्र अगदी लाजवाब राहिली. जिद्दी वॉरियर्स कंठवली, अश्विन स्मृती, रियांश 11 बोरखार एका बॉल मध्ये 3ची आवश्यकता असताना बॅटची एज लागत मागे चौकार गेला आणि तिथे रोशनजी डाकी यांनी जो सामना जिंकून दिला संघाला आणि तोच संघ कालच्या रात्रीमध्ये सुपर 4 मध्ये दमदार प्रवेश करताना पाहायला मिळाला. आणि आजची रात्र, आजचा डे नाईट फॉर्म्युला आज कोण गाजवेल. इथे आकाश पाटील चांगली बॅटिंग केली परंतु अंकित पाटील टाकीगावचा खेळाडू ओ परफेक्ट यॉर्कर, अगदी पायाची बोट चिचणारा यॉर्कर पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची होईल सांगता धावांना ब्रेक लावायचा त्यामुळे डॉट बॉल महत्वाचे राहतील. आता विकेट्स पेक्षा आपण चर्चा करूया. कमीत कमी जास्तीत जास्त तुम्हाला डॉट बॉल हाताळायचे आहेत. पहिला चेंडू इथे डॉट काढला गेला. अंकित पाटील हा गोलंदाज आपण पाहू शकाल. राऊंड द विकेट्स ना आलेत अंकित. 44 धावा. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न, लेग कट केला, बॉलला पडल्यानंतर बाहेर वळवला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 44 धावा. एक खेळाडू बाद. 44 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती केलाय प्रहार. बॉल पाठवलाय पुन्हा एकदा सीमा पार. षटकार. पहिला खेळाडू आताच्या या स्पर्धेमध्ये पाहू शकाल ज्यानं वैयक्तिक एका मॅच मध्ये 44 धाव संख्येचा हाय स्कोर बनवला. ते नाव आहे आकाश पाटील. विंदण्याची रन मशीन क्रीडांगणाच्या आतमध्ये आहाकार माजवू लागलाय आणि शांतच ठेवलंय गोलंदाजांना. चला रोहन भोईर, आपण कुठे असाल तर मंचावरती कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. सहा धावेची आणखीन आवश्यकता आणखीन पाहायला मिळते. आकाश पाटील आणि या षटकारानं पहिला अर्धशतक. एकदा बॅट उंच करा आकाश. कमालीची बॅटिंग. बॉलला पाठवले सीमा पार आणि आयवा कॅच तिथे प्रेक्षकांनी पकडलाय आणि प्रेक्षक आपण लगेच या आणि अंपायर्स इशारा करतात की चेक करायचा आहे बॉल. बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंनी चॅलेंज केले पंचांच्या निर्णयाला आणि चला टीव्ही अंपायर्स आता बॉल ची पडताळणी करतील. तो आकाश पाटील काय बॅटिंग करतोय. लाजवाब परफॉर्मेंस. मुश्किलों से भाग जाना आसान हो जाता है. हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता इस जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. व्हेरी गुड बॅटिंग. आकाशची बॅटिंग प्रेक्षकांना आवडली असेल तर पुन्हा एकदा उद्या टाळ्यांचा गजर. वैयक्तिक 50 धावा. व्हेरी गुड परफॉर्मन्स आकाश पाटील, मॅन फ्रॉम विंधणे. आणि आपली छाप, आपल्या नावाची दहशत आज क्रीडांगणामध्ये दाखवली आकाश पाटीलनं. परंतु इथे नक्की काय घडलंय. 6 तर जरूर मिळाल्या. तिथे आयबा कॅच पकडल्या परंतु बॅट्समनने रिव्ह्यूची मागणी केली. टीव्ही अंपायर्स इथे पडताळणी करतात बॉलची. नक्की घडलंय का. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांनी इथे निर्णय दिला. 6 धावा. 6 धाब्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल अब तक 56. त्यामध्ये 50 धावा वैयक्तिक आकाश पाटीलच्या. इथे देखील फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला. लॉफ्टेड ड्राइव्ह करत बॉलला धाडले एका टप्प्यानं सीमा रेषा पार. आणखीन 4. जे प्रेक्षक कॅच पकडलेत आयवा कॅच त्यांनी त्वरित या. आय थिंक सूरज विंधणेचे खेळाडू आहेत, प्रेक्षक होते आज आणि त्यांनी कॅच पकडल्या. आयवा कॅच. 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या 60 धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. आतापर्यंत 60 धावा. राऊंड द विकेट्स ना पुन्हा एकदा अंकित पाटील. लोअर फुल टॉस बॉल होता. अलॉंग द कार्पेट लॉंगॉनला पाठवलाय. क्षेत्ररक्षक तैनात. एक झाले कंप्लीट आणि एकच धाव इथे या बॉल वरती मिळायला जाईल. आकाशनं चांगला परफॉर्मन्स दिलाय. प्रत्येक ओव्हर मध्ये शेवटच्या बॉल वरती तो सिंगल घेताना पाहायला मिळतं आणि स्वतःकडे स्ट्राईक, प्रचंड आत्मविश्वास आहे त्याच्या बॅटिंग मध्ये त्याला. आणि या एका धावेनं आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत असताना धावा बनतायत 67 धावसंख्या.
62 धावा आकाश झाल्यात. स्कोरर कडून दिलगिरी मी व्यक्त करतो. 62 रन्स धाव फलकावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांमध्ये 62. चला स्कोरर लक्ष ठेवा. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकाकडे आपण जाऊया. शेवटचं षटक हाताळण्यासाठी प्रतीश मोकल हा खेळाडू मैदानामध्ये आला. मॅन फ्रॉम नवापाडा. 62 धावा धाव फलकावरती. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये किती धाव संख्या या ठिकाणी बनल्या जातील. हॅलो चला 61 धावा बनतात. आपण 4 षटकांमध्ये 61 बनल्यात आणि शेवटचं षटक प्रदेश मोकल. चेंज ऑफ पेस कमी गतीने टाकलाय आणि ते फसवलंय बॅट्समन आकाश पाटीलला. डॉट बॉल होईल सांगता निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतो. चांगलं कमबॅक प्रतीश मोकलचं पाहायला मिळतो. प्रतीश मोकल हा खेळाडू पहिला बॉल डॉट हाताळलाय. 5 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. रन्स बनल्यात 61 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रतीश तय्यार. स्विच इट करण्याचा प्रयत्न. अगोदरच शफल झाले. जागा बनवली. आता इथे चांगली गोलंदाजी हाताळतात. 24 बॉल मध्ये गोलंदाजांवरती तुटून पडला आकाश. परंतु शेवटच्या षटकामध्ये 2 बॉल तो निर्धाव देखील खेळला. धाव फलकावरती धावा स्थिर 61 धावा. त्यामुळे सर्वाधिक मोठी धाव संख्येची बॅटिंग साकारली ते म्हणजे आकाश पाटीलनं. 61 धावा धाव फलकावरती. एकच खेळाडू बाद करण्यामध्ये यशस्वी राहिलेत माऊली एंटरप्राइजेस नवापाडा टीम. 1 बाद 61. उर्वरित शेवटचे 4 बॉल आणि जे आपण चर्चा केली की 70 बनू शकतात. आकाश पाटील खेळपट्टीवरती राहिला आणि तेवढ्या धावा आवश्यक गरजेच्या देखील राहतील. पुन्हा एकदा चांगला फटका. गॅप मध्ये 2 खेळाडूंना भेदून बॉल चाललाय सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4. 4 धाव संख्येने संघाची धाव संख्या 65. लॉस ऑफ द 1 विकेट्स. वशा 11 विंधने टीम. 65 वरती एकच खेळाडू बाद. तो देखील सांघिक यश. रनआउटची विकेट्स प्रल्हाद पाटील यांची मिळाली. त्याच्यानंतर एकही खेळाडू पुढच्या काही बॉल मध्ये बाद करू शकले नाहीयेत माऊली एंटरप्राइजेस नवापाडा टीमचे खेळाडू. प्रतीश मोकल 3 बॉल मध्ये आतापर्यंत 4 दिल्यात. धाव फलकावरती 65 धावा. अद्याप 3 बॉल. 3 बॉलचा उर्वरित शेवटचा खेळ बाकी राहिला आणि गोलंदाज तयार झालेत. प्रतीश टप्पा टाकलाय. बॉल पिक केलाय. फ्लॅटेड स्ट्रोक. बॉल जाईल सीमा रेषा पार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून पाठवलाय षटकार. प्रेक्षक त्या ठिकाणी होते. आयवा कॅच ते पकडू शकले नाहीयेत. कॅच पकडणार तर तुमच्या स्वप्नातील तुम्हाला बाईक जिंकण्याचा अगदी चान्स मिळेल. लकी ड्रॉच्या साहाय्याने जरूर. परंतु तुमची नाव नोंदणी या ठिकाणी होणार आहे कॅच पकडाल तर. सनी घरात यांचं आगमन. 3 रात्रीमध्ये प्रचंड एन्जॉय त्यांनी केली स्पर्धा. आणखीन एक चांगला फटका. आता लॉंग ऑफच्या वरून उडवलाय आकाश पाटीलच्या बॅट मधून. दे दनादन बॅटिंग. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 77 धावा. स्पर्धेमध्ये वैयक्तिक उच्चांक गाठत असताना आकाश पाटील गत वर्षी देखील 1 मॅन आर्मी राहिला होता. तू फायनल मध्ये गेल्यानंतरच खेळाडूंना बाईक मिळणार आहे. त्यामुळे गत वर्षी देखील हेच घडलं. आकाश पाटीलच्या विरोधात सेमी फायनल मध्ये तो पराभूत झाला आणि इथे देखील तीच संकल्पना आहे. आजची रात्र आजचा दिवस कोण गाजवेल. चांगली बॅटिंग करतोय आकाश. आणखीन एक बॉल पाठवला सलग्न 3रा. सीमा रेषा पार. फायनली बाउंड लाईनच्या पलीकडे आकाशची बॅटिंग या प्रेक्षकांना आवडली असेल तर एकदा टाळ्या होत्या आकाशसाठी. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. आकाश पाटीलने सर्वांचे ताबे अगदी दणाणून सोडले. ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स केलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंग्स नंतर धाव फलकावरती धावा आहेत. वशा 11 विंधने टीम 83 धावा. 27 बॉल मध्ये 77 धावा. 1 मॅन आर्मी. 1 टीम ब्रॉज इन ट्रबल. द 1 मॅन स्टँड लाईक अ सुपर